अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गुरुचरित्रे पारायण हे कधी करायचे आहे, कसे करायचे आहे, त्याचे काही नियम आहेत। त्याचप्रमाणे पारायण बद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, कारण येणारे जे नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। गुरुचरित्रे पारायण हे भरपूर लोकांनी केलेले आहेत आणि त्यांना त्याचा चांगला असा अनुभव देखील आलेला आहे। त्यांच्या ज्या काही इच्छा होत्या त्या देखील पूर्ण झालेल्या आहेत। तर अनेक जणांना प्रश्न पडलेला असतो की पारायणचा शुभ दिवस कोणता असतो, कोणती ठराविक वेळ असते, त्यावेळेस आपण पारायण करायचं असतो। तर पारायण करायचं असेल तर त्याला काही मुहूर्त वेळ नाही, तुम्ही कधीही पारायण करू शकता। फक्त तुम्ही ज्या वेळेस करत असाल त्या वेळेलाच तुम्हाला हे पारायण करायचं आहे। तर मार्गशीर्ष महिन्यात याला विशेष असं महत्त्व असतं, कारण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती येत असते आणि गुरुचरित्रेमध्ये श्री दत्तात्रेयांचाच उल्लेख केलेला आहे। आणि दत्त जयंतीपर्यंत भरपूर सेवेकरी असे आहेत की ते पारायण हे अवश्य करत असतात। त्याचप्रमाणे स्वामी केंद्रात, मठात पारायणाचे कार्यक्रम हे केले जातात। तर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही दत्त जयंतीच्या अगोदर करायचं आहे किंवा दत्त जयंती समाप्तीनंतर देखील तुम्ही पारायण करू शकता। म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही केव्हाही पारायण करायचं आहे किंवा तुम्ही असे पारायण करा की ते दत्त जयंतीच्या अगोदर तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि दत्त जयंतीला त्याची समाप्ती व्हायला हवी। अशा पद्धतीने तुम्हाला पारायण करायचं। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रात साजरा होत असतो। पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या, त्यांना दैत्य म्हटले जात असे। देवगणाने त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले, तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला। त्यानंतर दैत्य नष्ट झाले। तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात। दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 100 पटीने कार्यरत असते। या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचे जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते। श्री गुरुचरित्र इसवी सन 14व्या शतकात श्री नृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्रे विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकात लिहिला। श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे। संकल्प पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची पद्धत आहे, त्याचप्रमाणे वाचन पारायण व्हावे स्वतः गुरुचरित्र म्हणतात। या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत। हा ग्रंथ 7 दिवसाच्या सप्ताहात किंवा 3 दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे। श्री गुरुचरित्रे 7 दिवसात वाचायचे असल्यास दर दिवशी वाचनासाठी असलेल्या 53 अध्याय पोथीतील क्रम असा आहे। आता पाहू या सप्ताह वाचण्याची पद्धत। तर पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय हे अवश्य वाचायचे आहेत। दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचावे। तिसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचावे। तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचावे। चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचावे। पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचावे। सहाव्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचावे। सातव्या दिवशी 44 ते 53 अध्याय हे वाचायचे आहेत। संकल्प घेऊन आपण हे पारायण करायचे आहे, म्हणजे तुमच्या ज्या काही इच्छा असतील, मनोकामना असतील त्या पूर्तीसाठी तुम्हाला संकल्पयुक्त हे पारायण करायचे आहे। परंतु त्याचे काही नियम आहेत, ते नियम आपल्याला अवश्य पाळायचे आहेत। श्री गुरुचरित्र 3 दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी 24 पूर्ण अध्याय वाचायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी 37 पूर्ण व तिसऱ्या दिवशी 53 पूर्ण असा क्रमाने तुम्हाला हे अध्याय वाचायचे आहेत। तर एका दिवसात समग्र श्री गुरुचरित्र वाचणारे ही साधक आहेत। पोथी वाचताना गुरुवारी
मृत संजीवनीचे अध्याय वाचू नयेत. सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्रे वाचनाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी. कारण शुक्रवार हा श्रीपाद श्री वल्लभ यांचा निजानंद गमनाचा दिवस असतो. अन्यथा भक्तिभावाने केव्हाही वाचला तरी हरकत नसते. यामध्ये मुहूर्तवार बघण्याची गरज नसते. मात्र पोथी वाचताना सोहळे जरूर पाळावेत. अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्रे. प्रमाणे सप्ताह करण्यासाठी एकांत स्थळ निवडावे. ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागा ही एकच असावी. कोणत्याही कारणास्तव यात बदल करायचा नाही. जर तुम्हाला कधी काही कारणास्तव बाहेर जायची वेळ आली तर तुम्ही फक्त दोन्ही हात जोडायचे आहेत आणि मनामध्ये मंत्रजाप सुरू ठेवायचा आहे. परंतु खंड कधीच पाडायचा नाही. तर आपल्याला अध्याय वाचताना आपण पूर्वेला तोंड करून बसायचं आहे किंवा उत्तरेला तोंड करून बसायचं आहे. तुमच्याकडे दत्तमूर्ती नसेल तर तुम्ही पाटावरती फक्त अक्षता ठेवायच्या आहेत. त्यावर सुपारी ठेवावी आणि तिथे महाराजांना आव्हान करायचे आहे. सोबत आपल्या उजव्या बाजूला एका रिक्त आसनही अंथरून ठेवावं. तह वाचनापूर्वी विधियुक्त संकल्प सोडायचा आहे. म्हणजे जी तुमची इच्छा असेल ती तुम्हाला संकल्पयुक्त करूनच बोलायचं आहे. वाचन कशा प्रकारे करायचं आहे तर वाचन हे नेहमी एका लयीत शांत सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने घाईघाईने करू नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. मोबाईल पाहू नये. पारायण करताना तुम्ही पहिल्या दिवशी जर मुगाची डाळ आणि चपाती खाल्ली तर पूर्ण 7 दिवस तुम्हाला तेच खावे लागेल. म्हणजे असा नियम आहे की पहिल्या दिवशी जे तुम्ही खाल तेच तुम्हाला 7 दिवस खायचं आहे. मांसाहार आणि मद्यपान हेही टाळायचं आहे. सप्ताहाचे 7 दिवस नित्य प्राप्तकाळी काकड आरती, संध्याकाळी प्रदोष आरती व रात्री शेजारती करावी. प्रमाणे दुपारच्या महापूजेत पोथीची पूजा करताना शक्य असेल तर महानैवेद्यात घेवड्याची भाजी असावी. स्त्री देवाच्या सानिध्यात चटईवर अथवा पांढऱ्या धाबलीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे. म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात अशा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे. मग सप्ताह पूर्ण झाल्यानंतर म्हणजे 7व्या दिवशी किंवा 8व्या दिवशी जर तुमचं हे पारायण पूर्ण झालं असेल तर मग तुम्हाला जी सुपारी आहे तिचं तुम्हाला विसर्जन करायचं आहे. आणि मग 7 सुवासिनी किंवा 5 सुवासिनी महिला यांना बोलवायचं आहे आणि त्यांना भोजन द्यायचं आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मणाला बोलवायचं आहे आणि नैवेद्य आरत्या करून मग या व्रताची सांगता करायची आहे. फक्त आपल्याला महानैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी ही अवश्य बनवायची आहे. विशिष्ट संकल्पाच्या पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चितच फलदायी ठरते. मित्रांनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असं लिहा. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.